करते संसार सुखाचा। ईस्टर्न स्पाइसेस गोडा मसाला सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता मसाला शेंगदाणे आपण करणार आहोत। पटकन साहित्य लिहून घ्या। शेंगदाणे अर्धी वाटी, चण्याचं पीठ 3 टेबलस्पून, लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून, आमचूर पावडर 1 टीस्पून, धणेपूड 1 टेबलस्पून, जिरेपूड 1 टेबलस्पून, काळं मीठ अर्धा टेबलस्पून, मीठ चवीनुसार आणि तेल। साहित्य पाहायला आपण सुरुवात करूया। काय करायचं पहिल्यांदा? प्रथम शेंगदाणे दे। बरं, आता किती घेऊ? हे थोडे अर्धे दे। हे भाजलेले शेंगदाणे आहेत, त्याच्यामध्ये थोडं चण्याचं पीठ टाक 2 चमचे। आणि त्याला चण्याचं पीठ आपण लागलं पाहिजे। मीठ टाक, तिखट टाक, काळं मीठ आहे ते थोडं टाक आणि बस। आणि धण्याची आणि जिऱ्याची पावडर। ओके, जिरे पावडर घालते आधी एवढे। धणेपूड एवढे। आता हे मिक्स करूया। आता त्याच्यात थोडं पाणी टाकायचंय, म्हणजे थोडं ओलेपणा त्याला आलं पाहिजे ना। हो, सगळ्याला लागलेलं आहे त्याला। हा, त्याला सगळा मसाला लागलेला आहे। थोडं ही आता मायक्रोवेव्ह डिश आहे, त्याला थोडंसं तेल टाक आणि म्हणजे ग्रीसिंग करून घे अगदी लाईटली। त्याला आपण असं थोडं आता मायक्रोला 4 मिनिटासाठी ठेवायचं। ओके, चार मिनिटं लागतील ना आपल्याला प्रॉपर व्हायला। चला, एकदा झाली 4 मिनिटं बघायचं। हो हो, क्या बात है, अमेझिंग। म्हणजे आपण बाहेर जसे बघतो अक्षरशः तसे झालेले आहेत। इतकी मस्त आयडिया आहे, तर ह्या मस्त आयडियाचा रिकॅप तुम्ही लिहून घ्या। शेंगदाणे अर्धी वाटी, चण्याचं पीठ 3 टेबलस्पून, लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून, आमचूर पावडर 1 टीस्पून, धणेपूड 1 टेबलस्पून, जिरेपूड 1 टेबलस्पून, काळं मीठ अर्धा टेबलस्पून, मीठ चवीनुसार आणि तेल। कृती: प्रथम एका बाउलमध्ये भाजलेले शेंगदाणे, चण्याचं पीठ, मीठ, मिरची पावडर, काळं मीठ, जिरेपूड, धणेपूड आणि थोडं पाणी घालून मिश्रण एकत्रित करा। बेकिंग डिशला तेल लावून त्यावर शेंगदाणे पसरून ठेवा आणि ओव्हनमध्ये मायक्रो मोडवर 4 मिनिटे बेक करा। अशा प्रकारे मसाला शेंगदाणे तयार। रिकॅप तुम्ही पाहिला तर या मस्त चटकदार मसाला शेंगदाण्याची चव बघणार आहे। क्या बात है, उत्तम आणि बेस्ट। म्हणजे मसाला शेंगदाणे कोणी घरी करू शकतं तर माझा विश्वास नाही आहे आता। आणि ते सुद्धा विदाउट तळलेले, बिलकुल न तळता, इतके हेल्दी। तर अशीच तुम्हाला जाऊ देणार नाही। अजून एक रेसिपी तुमच्याकडनं वसूल करणार आहे, पण ती रेसिपी कुठली आहे? ती आपण नानकटाई बनवते गव्हाची। जनरली नानकटाई म्हटल्यानंतर मैद्याची असतात, पण इथे आपण गहू, ओट्स आणि सोयाबीनचं पीठ ओके हे वापरून एक हेल्दी म्हणून, म्हणजे आपण गव्हाची नानकटाई आता करणार आहोत। ओके, तर गव्हाची नानकटाई पण करणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर। सुगरण करते संसार।